सगळ्यात अगोदर माझं जे टायटल म्हणतो ना, तिथं मी माझं नाव, फोटो आणि थोडेसे ईमेल आयडी आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलोय. हे तुम्ही सांगू शकता की हे टायटल आहे. त्याच्यानंतर फर्स्ट सेक्शन जे आहे ते पर्सनल डिटेल्स म्हणजे वैयक्तित्व वर्णन. जे माझ्याबद्दल, जे मी जसं फॅमिलीमध्ये कोण आहे आणि डेट ऑफ बर्थ, जन्मस्थान, जन्मदिनांक, आई आणि वडील काय करतात, त्यांचं नाव, हे सगळं पर्सनल डिटेल्स म्हणजे वैयक्तित्व वर्णन मध्ये. त्याच्यानंतर एक सेक्शन आहे जे आमचं कामाचा अनुभव आहे. तिथं मी 2 सेक्शन्स मध्ये आणि डिवाइड केलोय, जे एक फुल टाइम म्हणजे पूर्णकाल आणि अर्धकाल, त्याच्याबद्दल जे डिटेल्स आहेत ते मी घातलोय आणि ते डिस्कस करणार आपण. त्याच्यानंतर शिक्षण, एज्युकेशन मध्ये आम्ही काय शिकलोय, काय केलोय, ते त्याच्या नंतर पुढल्या सेक्शन मध्ये येणार. मग पुरस्कार, जे अवॉर्ड्स या रिकॉग्निशन जे भेटलेत त्याच्याबद्दल ह्या पुढल्या सेक्शन मध्ये घातलोय मी. त्याच्यानंतर आम्ही बघतो की अकॅडमिक अचिव्हमेंट्स म्हणजे शैक्षणिक क्षेत्रातील जे यश प्राप्त केलंय आपण, त्याच्याबद्दल एक सेक्शन घातलोय. त्याच्यानंतर नेतृत्व उपक्रम म्हणजे लिडरशिप इनिशिएटिव्ह या लिडरशिप ऍक्टिव्हिटीज. तुमच्या कामात तुम्ही जेव्हा शिकत होता तेव्हा सगळं तुम्ही कुठलं तरी एक प्रॉब्लेम बघून काहीतरी एक सॉल्व्ह करायसाठी तुम्ही स्वतः काहीतरी केलं असेल, त्याच्याबद्दल तुम्ही काय केला, कुठलं तरी प्रोजेक्ट केला, कुठलं तरी काय केला, हे सॉल्व्ह करायसाठी असं केला तसं केला, छोटं असू दे मोठं असू दे, त्याच्याबद्दल एक सेक्शन घातलोय. त्याच्यानंतर एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज, जे अभ्यासाचं जे रिलेटेड आहे, अभ्यासाच्या क्षेत्रातील सोडून दुसरे कुठले पण उपक्रम, जे कामात ऍक्टिव्हिटीज मध्ये जे तुमचे अचिव्हमेंट्स आहेत, तुम्ही काय केला, त्याच्याबद्दल एक सेक्शन पण घातलोय. अंतिम मध्ये आम्ही बघणार की जे लँग्वेजेस, जे भाषा आपल्याला येते बोलायला, लिहायला आणि वाचायला, त्याच्याबद्दल हे सेक्शन घातलोय.